सातारा सांगलीत विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत बंडखोरी होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिला होता। यात अभय सिंग जगतापांचा अर्ज वैध ठरलाय। त्यामुळे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून जगतापांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय। मात्र दुसरीकडे बाळासाहेब पाटलांचा पक्षाकडून भरलेला अर्ज अवैध झालाय, तर अपक्ष म्हणून भरलेला अर्ज वैध ठरलाय। त्यामुळे आता बाळासाहेब पाटील बंडखोरी करणार का हे उद्याच्या अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे। आपले प्रतिनिधी विजय पाटील आता आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विजय, आता आपण पाहतोय सातारा सांगलीत महाविकास आघाडीत बंडखोरी होण्याची शक्यता वाढली आहे। नक्कीच सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 2 उमेदवार या ठिकाणी उमेदवारांना अर्ज देण्यात आले होते आणि यामध्ये जगताप यांचा अर्ज या ठिकाणी वैध करण्यात आलेला आहे। तर जयंत पाटलांचे खंदे समर्थक म्हणून मानले जाणारे बाळासाहेब पाटील यांचा अर्ज या ठिकाणी अवैध करण्यात आलेला आहे। तर त्यांचा अपक्ष अर्ज हा या ठिकाणी वैध करण्यात आलेला आहे। मात्र उद्या अर्ज माघार घेण्याची वेळ आहे आणि त्यावेळी या दोघांपैकी कोणाचा अर्ज या ठिकाणी कोण अर्ज माघारी घेणार आणि कोणाचा वैध या ठिकाणी ठरणार हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे। जयंत पाटील यामध्ये काय भूमिका घेतील हे सुद्धा या ठिकाणी पाहावं लागणार आहे। त्यानंतरच महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी निश्चित होणार आहे। नक्कीच विजय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता ही बंडखोरी होणार की नाही हे उद्याच ठरणार आहे।